हे गाईज, तर फायनली आज आलेले आहे मी वेट एंड जॉयला. सो मी आलेली माझ्या मैत्रिणींसोबत. बट आलो आहे आज संडेला आणि इथे प्रचंड म्हणून गर्दी आहे. तर मी तुम्हाला आता पुढे आम्ही कोणत्या कोणत्या राईड्स करतो ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे येऊन आम्ही अजून राईड्सला सुरुवात पण केली नाही आहे. हाच माहोल इतका भारी आहे की आमचं फोटोशूटच संपत नाही आहे. सो तुम्हाला मी आता दाखवते पुढे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर गाईज, इथून होते आपली सुरुवात, म्हणजे ही आहे एंट्रन्स. आणि इथेच आमचं फोटोशूट काढायला जवळजवळ 15 ते 20 मिनिट्स गेले. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची अशी की तुम्ही जर काही खाऊ वगैरे घेऊन जात असाल तर इथे अजिबात खाऊ अलाव नाही आहे. इनकेस तुमच्या बॅगासुद्धा इकडे इनकेस नाही, बॅग्स तुमच्या चेक केल्याच जातात. सो काहीही खाऊ घेऊन जाऊ नका. हा माझ्याकडून तुम्हाला एक ॲडवाईस आहे. आणि त्यानंतर मग आम्ही आत गेलो आफ्टर 30 मिनिट्सनी. त्यानंतर हे असा छान एक व्ह्यू होता, म्हणजे इतका व्ह्यू भारी होता हा की तिथे आमचा फोटोशूट नाही संपला. जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही पाहू शकतात. खूप सुंदर पद्धतीने इथे आणि या लोकांनी झाडे लावलेली आहेत. ती झाडे मस्तमध्ये क्रिएटिव्हिटीने छान नटवलेले आहेत. आणि मग इथे थोडंसं पुढे गेल्यानंतर मग माझी मैत्रिणीने हे लिफ्ट ऑफ बॉटल हा गेम खेळत होती. म्हणजे की जी बॉटल ही आहे ती एका त्या रिंगमध्ये वरती एक स्टिक आहे, त्या स्टिकने ती उभी करायची होती. सो हे काय तिला जमलं नाही आणि इथे सुद्धा आमचे 100 रुपीज वेस्ट गेले. बट मजा आली. लाईक एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि हे इथे सुद्धा आम्ही 2 वेळा फसलो. लाईक इकडे आहे अम्युजमेंट म्हणजे थीम पार्क आणि इकडे जे आहे ती वॉटर पार्क. आणि आम्हाला जायचं होतं पहिलं थीम पार्कला, बट आम्ही गेलो वॉटर पार्कला आणि सगळा आमचा प्लॅन फिसकटला. तिथे गेल्यावर आम्हाला समजलं की हे 2 वेगवेगळे आहेत. आणि मग शेवटी आम्हाला फर्स्ट वॉटर पार्कच करावा लागला, जो की आम्हाला थीम पार्क करायचा होता. बट स्टील ओके. त्यानंतर मग असं इतके छान पद्धतीचे राईड्स होते की कोणती करू राईड कोणती नको. लिटरली तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही कोणतं तरी एकच थीम करा. लाईक वॉटर तर वॉटर, थीम तर थीम. कारण दोन्ही एका दिवशी करणं इज इम्पॉसिबल, सगळ्या राईड्स करणं. सो ही काय अशी आजची आम्ही मज्जा घेत होतो सगळी. असं छानपैकी राईडमध्ये स्लोपवर स्लाईडवर जायचं पाण्यातून. खूप खूप मज्जा आली, खूप मज्जा केली. तुम्ही पण जा, एन्जॉय करा. हेच दिवस आहेत वॉटर पार्कला जायचे. आणि एक आहे विषय की तुम्ही सिल्की कपडे घालून जा, कारण ह्याच्यावरून सिल्क कपडे जर नसतील तर ते तुम्ही खाली घसरून जातच नाहीत. सो हा एक पॉईंट आहे इथे. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो इथे लाईक रिवर होती ही. खूप मजा केली मस्तमध्ये. हे अख्खं वॉटर पार्क त्यांनी इथे कवर केलं होतं अशा रिवरनी. सो छान मजा आली. त्यानंतर मग आम्ही गेलो अम्युजमेंट म्हणजे थीम पार्कमध्ये. इथं लिटरली आम्ही ॲट द एंड ऑफ द डे गेलो. लाईक 1 hourच राहिला होता आमच्याकडे. आणि प्रत्येक राईडसाठी जवळजवळ 20 ते 25 मिनिट्स थांबावंच लागत होतं, कारण एवढे वेटिंगला लोक होते. सो मला तर लिटरली 1 ते 2च राईड करायला भेटले होते. लाईक ही एक राईड होती ज्याच्यामध्ये असा झुल्यात बसायचं होतं आणि तो गोल गोल फिरणार होता. बट दिस इज अमेझिंग अमेझिंग. तुम्ही जा, खूप एन्जॉय करा. खूप मस्त मज्जा येते, सही वाटतं एकदम. तुम्ही पाहू शकता की पुढे आम्ही इथे किती एन्जॉय केलं आहे ते. ही राईड संपल्यानंतर मग हे मी लांबूनच शूट घेतलं होतं, कारण मला ते तिथे राईडमध्ये जाणं पॉसिबल नव्हतं. खरं ते खरं आणि खरं रिव्ह्यू देते मी. लाईक एका दिवशी दोन्ही नाही होत. आणि ही 360 डिग्रीवाली राईड भाई लिटरली म्हणजे जीव गेला माझा. मी ह्याच्यामध्ये बसली होती आणि लिटरली पूर्ण 360 मी रोटेट होत होती. लिटरली असं झालेलं की देवा वाचव आणि हे थांबवा कोणीतरी. पण मजा येते भाई. हा एक्सपिरियन्स लाईफमध्ये एकदा तरी आला पाहिजे आणि तुम्ही पण घ्या. खूप मजा येते, खूप एन्जॉय केलं मी हे. त्यानंतर मग मी इथे थोडंसं पहा तुम्ही आमची काय अवस्था होती ती.
सो त्यानंतर मग आम्ही गेलो होतो ह्या पेंडुलममध्ये. सो छानपैकी ते इकडून तिकडून फिरत होतं आणि आम्ही मस्त मज्जा घेत होतो आणि फ्रेंड्ससोबत होते, त्यामुळं मजेला आनंदाला काही तोड नाही. तुम्हीसुद्धा तुमच्या फ्रेंड्ससोबत जायचा प्लॅन करत असाल किंवा तुमचे फ्रेंड्स तुम्हाला बोलत असेल चला चला, तर नक्की जा, कारण इथे हे वर्थ इट आहे सगळं. तुम्ही जा नक्की, एन्जॉय करा मस्त. आणि इथे हा एक स्पॉट होता यू आर द स्टार. सो इथे पण आम्ही छानपैकी फोटो मस्त छान छान काढले आणि निघालो घरी जायला. तर बाहेर पडतानाच त्या लोकांनी इथे हा एक डान्स ठेवला होता, लाईक थँक्स फॉर कमिंग अशा पद्धतीचं हे त्यांचं मोटिव्ह असू शकतं ह्या डान्सच्या मागे. सो मस्तपैकी त्यांनी हा डान्स केला, सगळे लोक पब्लिक जमलं होतं. सो छान मजा येते आणि तुम्ही सकाळी लवकर यायचं ट्राय करा, कारण ते 6:30ला स्टॉप करतात राईड्स वगैरे सगळं. सो तुम्ही जेवढं लवकर तुम्हाला यायला येईल तेवढं लवकर या, कारण सकाळचं आत एंट्री त्यालासुद्धा बराच वेळ जातो. सो इथे छानपैकी मी बाय बाय करून घरी निघाले. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर बाय.